नमस्कार. आज आपण बघणार आहोत जी सिंगल फेज एसी मोटर असतं. जर त्या मोटरला आपल्याला काय करायचं आहे की स्पीड कंट्रोल करायचे. मग जर का स्पीड कंट्रोल जर करायचे असेल तर सिंगल फेज मोटर असेल किंवा थ्री फेज मोटर जर असेल तर याला स्पीड कंट्रोलसाठी काय करतो आपण, तर जनरली आपण काही करू शकत नाही साधारण याच्यात जर म्हटलं तर. पण मग त्यासाठी जर का म्हटलं तर तुम्हाला एकतर व्होल्टेज कमी करावं लागेल किंवा एखाद्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी करावं लागेल. मग ते जर कमी करायचं जर असेल तर व्होल्टेज कमी आणि जास्त जर करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी काय करायचं की वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. मग ते पॅरामीटर सेट करावं लागेल तुम्हाला, किंवा मग डायरेक्ट आपण व्होल्टेज तसं कमी करतो का, नाही करू शकत. तर या ठिकाणी काय करतो आपण की हे जे प्रॅक्टिकल्स आहे बघा या ठिकाणी, तर थायरिस्टोर IGBT कंट्रोल्ड एसी मोटर ड्राईव्ह विथ VVF कंट्रोलर. VVF कंट्रोलर म्हणजे व्हेरिएबल व्होल्टेज, इथं व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोलर आहे या ठिकाणी. मग आता हे जे दिलेले आहे थायरिस्टर IGBT कंट्रोलर, तर हे या ठिकाणी काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी जे आयटम्स याच्यामध्ये लावलेले असतात. मग आता ही जी मशीन्स आहे बघा, ही जी मशीन आहे कोणती मशीन आहे, थायरिस्टर IGBT कंट्रोलर एसी मोटर आहे विथ VVF ड्राईव्हच्या मार्फतली. HP किती असणार आहे 2, व्होल्टेज 440, RPM 1440, एम्पियर 4, फेज असणार 3, म्हणजे 3 फेजची मोटर्स आहे या ठिकाणी. मग आता हे जे मोटर ते दिलेली आहे, तर जर समजा तुम्हाला याचा स्पीड कंट्रोल करायचा आहे, स्पीड कंट्रोल करणे म्हणजे याची स्पीड कमी किंवा जास्त करायची आहे. जास्त म्हणजे किती आहे ती रेटेड स्पीड पर्यंत आपल्याला करायची आहे. मग ते जर करत असताना आपण काय करतो, याला जर असेल साधी जर मोटर असेल, जनरली ड्युअल स्टार्टर असेल, स्टार डेल्टा स्टार्टर असेल, ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर असेल, याच्या मार्फत आपण स्पीड कमी करू शकत नाही. मग तुम्हाला काय लावावं लागतं, रेजिस्टन्स लावावं लागतील. प्रत्येक वेळेस ते रेजिस्टन्स तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतील. मग ते जर ऍडजस्टमेंट करत असताना एखादा रेजिस्टन्स कमी आणि जास्त जर झाला तर तुमचं त्या ठिकाणी काय होईल, तो व्यवस्थित तुमची स्पीड कमी जास्त होणार नाही. आहे ती एक पद्धत. पण आपल्याला ऍक्युरेसी मध्ये जर करायचं असेल तर मग मात्र काय होतं, आपल्याला असं जे एक कंट्रोलर आहे ते या ठिकाणी म्हणतो आपण याला थायरिस्टर IGBT कंट्रोलच्या मार्फत जे लावलेलं आहे. तर या ठिकाणी याचं काय म्हणतात, याला ड्राईव्ह असं म्हणणार आपण त्याला, बरोबर. तर हे जे ड्राईव्ह याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, याला काय असणार, इथून सप्लाय देतो आपण. हा सिंगल फेज सप्लाय, फेज न्यूट्रल. या ठिकाणी MCB लावलाय, कटआउट फ्यूज लावलाय, व्होल्ट मीटर लावलाय. व्होल्ट मीटर हा 500 व्होल्टचा दिलेला आहे. या ठिकाणी व्होल्टेज जे असणार आपलं जवळपास सिंगल फेजचा आहे, तर सिंगल फेजचा या ठिकाणी शो करत आहे. आता या ठिकाणी नंतर दिलेला आहे तुम्हाला इंडिकेटर लॅम्प, म्हणजे हे चालू आहे की नाही या ठिकाणी साठी. आणि याच्या मार्फत जो सप्लाय देतो तो या ठिकाणी येणार तुम्हाला या कंट्रोलरला. आणि इथून बघा हा आउटपुट फेज न्यूट्रल दिला, याला मेन इनपुट RYB हे दिलं या ठिकाणी. आता या ठिकाणी बी नाही, या ठिकाणी काय दिलं त्यांनी, ब्लॅक कलरची वायर जोडलेली. आणि हे बघा या ठिकाणी याच्यातून जो बाहेर आलेला सप्लाय UVW हा मोटरला दिलेला आहे, त्याच्या मार्फत जी मोटर्स आहे ही या ठिकाणी जोडलेली आहे. आता याच्यामध्ये काय असणार, तर याच्यामध्ये असतो तो इनपुट सप्लाय. मग तो इनपुट सप्लाय असणार सिंगल फेजचा त्या ठिकाणी काय करतो, त्याला त्या ठिकाणी त्याचे कनेक्टर लावलेले असणार वेगवेगळे, आणि तो या ठिकाणी कंट्रोल केलेला असणार याच्या मार्फत सर्किट मध्ये. आणि त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स असणार, एक असणार व्होल्टेज वाला, एकदा व्होल्टेज कमी करायचं, एकदा फ्रिक्वेन्सी कमी करायचं. आता जे सध्या आपण पॅरामीटर सेट केलेलं आहे हे दिलेलं आहे फ्रिक्वेन्सीचं. आता या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे, हे जे सेट आहे त्याच्या मार्फत तुम्ही आपण काय करू शकता, या ठिकाणी पॅरामीटर सेट करू शकता. इथं जे हे स्टॉप करू शकता. आता हा जो पॉइंट दिलेला आहे पुढचा बघा, सध्या कंडिशनला मोटर चालू आहे का, नाही चालू आहे, बरोबर. आता ही जर मोटर चालू जर करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हा सप्लाय चालू करायला लागेल. सप्लाय चालू झालं की या ठिकाणी तुम्हाला इंडिकेशन दिसतील. आता याला जर का रन म्हटलं मी, तर हे काय होणार, या ठिकाणी यातलं जे सिस्टम आहे हे ऑन होणार. सिस्टम ऑन झाल्यानंतर हा जो आहे बघा या ठिकाणी फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी चालतो. बघा याची जी फ्रिक्वेन्सी आहे सध्या कंडिशनला 0 आहे. 0 फ्रिक्वेन्सीवर आता बघा मी हळूहळू फ्रिक्वेन्सी वाढवतो. बघा काय केले, 1 फ्रिक्वेन्सी 2 3 केले. इथून बघा आता सध्या कंडिशनला ऑफ होतं है ना, 0 वर होतं. आता बघा फ्रिक्वेन्सी वाढवतोय मी सध्या कंडिशनला, ठीक आहे, 1 2. बघा हळूहळू तुमची मोटर ही फिरायला लागेल, लागले फिरायला. बघा अशा पद्धतीने इथे फिरते. ओके, किती आहे सध्या 2.64. ओके, असे जे आहे मी हळूहळू जर का फ्रिक्वेन्सी वाढवली 10 पर्यंत केले तर बघा तुमची स्पीड जी आहे ती स्पीड या ठिकाणी तुम्हाला मिळेल.
मीटर आहे। आता या ठिकाणी आपण स्पीड मोजूया। बघा आता फ्रिक्वेन्सी किती आहे सध्या इथं, तर फ्रिक्वेन्सी आहे 11। आपण पहिले 0 करू, ठीक आहे। 0 केल्यानंतर बघा मी टेकोमीटर लावतो या ठिकाणी, डिजिटल टेकोमीटर। हळूहळू किती घेतले, 2 3 घेतले या ठिकाणी। फ्रिक्वेन्सी आली 100 आरपीएम मीटर मध्ये दाखवते 139 आरपीएम। परत पुढे वाढवली फ्रिक्वेन्सी 8 ते 10 250 340 पर्यंत आली, ठीक आहे। परत फ्रिक्वेन्सी वाढवली 20 25 पर्यंत आली, किती आलं 811 आरपीएम आला। 30 जवळपास आता किती आहे 39 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। 39.50 40च्या पुढे जाते बघा। या ठिकाणी किती आलं 1257, या ठिकाणी 50 फ्रिक्वेन्सी घेतली, ओके। आता काय झाली, फुल स्पीडला चालायला लागली, बरोबर। म्हणजे 1440 आरपीएम यायला पाहिजे, तर त्या ठिकाणी काय होतं सध्या लोड नाही ना, त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला, ही जी मोटर आहे जवळजवळ 1500 आरपीएम पर्यंत या ठिकाणी फिरत आहे। म्हणजे रेटेड स्पीड पर्यंत काय होतं तुमची स्पीड या ठिकाणी आपण काय करू शकतो, रेटेड स्पीड म्हणजे दिलेली जी स्पीड आहे त्या स्पीड पर्यंत आपण याला फिरवू शकतो। आणि त्याच्यात कमीत कमी स्पीड 0 पासून या ठिकाणी स्टार्ट होतो। मग अशा मोटरीची कुठं गरज आहे आपल्याला, अशा स्पीडची कुठं गरज आहे, जर त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणी कंपनीमध्ये गरज असेल की ती मशीन स्लो चालायला पाहिजे, थोडीशी जास्त फास्ट चालायला पाहिजे, हाफ याच्यामध्ये चालायला पाहिजे, अशा ठिकाणी ह्या 3 फेज मोटर जी आहे त्याला जर स्पीड कंट्रोलिंग करायचं असेल तर या ड्राईव्ह मार्फत करता येतं। जसं आता फ्रिक्वेन्सी केलं तसंच तुम्ही व्होल्टेजचं सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, त्या ठिकाणी चेंज करू शकता आणि याप्रमाणे याला फिरवू शकता। अशी जी मोटर आहे तर ती काय होतं 3 फेज इंडक्शन मोटर ड्राईव्हच्या मार्फत स्पीड कंट्रोल आपण त्या ठिकाणी करू शकतो। आणि आता हे जे झालंय अशा आता या प्रॅक्टिकलची किंवा या उपकरणाची गरज कंपनीमध्ये भरपूर आहे, कारण की याला काय होतं डिमांड येतो, कारण की जी स्पीड आहे, जसं पहिले डीसी मशीन मध्ये तुम्हाला स्पीड कमी जास्त करता येत होतं, डीसी शंट मोटर मध्ये आर्मेचर कंट्रोल पद्धतीने किंवा फील्ड कंट्रोल पद्धतीने। पण एसी मध्ये अशी सुविधा नव्हती, एसी मध्ये मग काही सांगितलं रजिस्टर प्रमाण सुविधा होती, पण ते थोडंसं खर्चिक होतं तुम्हाला मेंटेनन्स करायला किंवा ते ऍडजस्टमेंट करायला। हे काय झालं की या ठिकाणी एकदा पॅरामीटर सेट केले तुम्ही काय करताय एका बटनवर तुम्ही कंट्रोल करू शकता, हा याचा फायदा आहे। हे थोडं कॉस्टली असतं पण एकदा घेतलं की आपल्याला बाकीच्या गोष्टी काय होत्या त्या ठिकाणी सोप्या होतात, ओके। अशा तऱ्हेने आजचा प्रॅक्टिकल क्लोज होते। नमस्कार, या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील। आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल। परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा।